त्या राखेच्या मुठीमध्ये कंगन बांगडी आलेली होती, ती पिंडीवर सारून घेऊन पडली. महाराज शंकर अधिक पार्वतीची उपासना झाली. आणि इथेही दैवत दोन्ही आहेत, शिव पार्वती दोन्ही पण आहेत इथं, दोन्ही पण. महाराज तरुच्या रूपात जरी जन्माला आले असतील तरी बोरी पण दोन येतात, म्हणजे शंकर पार्वती. मध्ये साळुंका सुद्धा दोन आहेत, शंकर पार्वती. त्या अस्थीची राखेची मूठ पडल्याच्या नंतर राख तर पडलीच, त्याच्यात कंगन पडलं, म्हणजे पार्वती आई साहेबाला चुडे दाबले. काय ताकद असते. प्रत्यक्ष शिवशंकर प्रगट झाले, कर्करातून मिठी मारली, काय देऊ प्रभू प्रभू. माझा आज नियम मोडत होता, कालच्या रात्री कोणीही मृत्यू पावलं नाही, काल दिवसभरात याच्याकरता चिताभस्म समर्पित करायचा नियम माझा संपत होता. पण हा नियम जर माझा कोणी कायमस्वरूपी ठेवला असेल तर ती माझी पत्नी आहे. आणि तुम्ही माझ्यावर जर प्रसन्नच असाल तर मालकाचा नियम कायम ठेवणारी पत्नी ज्याला प्राप्त झाली त्याला ती पुन्हा पत्नी प्राप्त व्हावं. राखेतून पुन्हा ती स्त्री जन्माला आली. नवल केवळे नवल केवळे केवळे नवल माझ्या शिवजींचे शिवरात्रीचा पर्व काळ होता, याच्याकरता एक नवल तुम्हाला इथून प्रतिपादित केलं. यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प विराजमान आहे. कालिया नावाचा सर्प वेळेस सोडेल, त्रास देणार नाही तुम्हाला कोणाला. एवढी मोठी माणसं जेवायची, बऱ्यापैकी आता सावलीची जागा सगळी संपली. आतापर्यंत ऍडजस्ट केलं तरी काही पुरुष उन्हात आहे. कालिया नावाचा सर्प ज्या वेळेला यमुनेत दाखल होतो त्यावेळेला त्यानं त्याच्या विषाचा प्रयोग करायला सुरुवात केला. उग्र स्वभावाचा होता, वात्रट स्वभावाचा सर्प होता. तो कोण्या जनावराला धरीत नव्हता, पण जनावर पाणी प्यायला आले की त्याचं विष पाण्यावर सोडत होता. आणि ते विषारी पाणी जनावरांना पेले की ते जनावर मरायचे आणि पाण्यात तसेच, मग ते पाण्यात मरून पडले की तो खात होता. कानावर वार्ता गेली प्रभूच्या. कालिया बदमाश आहे, नालायक आहे. तुम्हाला एक सांगू का, रवरवी कोणाची बी ठराविक दिवसच चलते. तो गरीब असो, भिकारी असो, श्रीमंत असो, व्यापारी असो, राजकारणी असो, महाराज असो, डॉक्टर असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, कोणतंही क्षेत्र असो, मर्यादा सांगितल्यात. मर्यादा, मर्यादेचं उल्लंघन, चौकटीचं उल्लंघन केलेलं केलं की त्याचं वाजलं. कोणी असू द्या, किती मोठा असू द्या. रावण संपला, किती मोठा रावण होता, किती मोठा रावण. कालियाने नियतीचं उल्लंघन केलं. हिंस्र पशूने शिकार करावी, एखादं इकडचं तिकडचं एखादा पशु खाल्ला असता, धकून गेला असतं. पण सरळ सरळ यमुनेमध्ये विष टाकायचं. तिथं पवित्र स्त्रिया स्नानाला जायच्या, पवित्र साधक पुरुष महात्मे स्नान करायचे. आणि त्याचा बाधा होऊ लागला, त्वचा काळी पडू लागली, दगडासारखी कठीण होऊ लागली. काय करावं. मग यमुनेच्या तीरावर दुपारी गायी कळंबा खाली बसवल्या आणि त्या वाळवंटाच्या परिसरामध्ये प्रभूने एक डाव मांडला. चेंडू फळीचा डाव मांडीला यमुना वाळवंटी. तो डाव मांडीला भगवान नाना प्रकारचे खेळ खेळत होते. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, परिवारे हमामा, हमामा पोरा हमामा, परिवारे हमामा.
विटी दांडूचा खेळ खेळला. हे खेळ विटी दांडू आता खेळ मधात ते गोड शब्द आहे पण मावल्या पुढे खेळ विटी दांडू आता भेऊ नको रिकामी जागा. घरी गेल्यावरून काय खेळ खेळायचा. लगोरी नावाचा खेळ खेळला. लगोरी काय येणार आहे जीनच्या पॅन्टीवाले ते खेळ असेच खेळ 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 मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळतात. कसा खेळ असतो लगोरी. खापर एकावर एक टेकायची. बुडातलं खापर मोठं त्याच्यापेक्षा त्याच्यावरच लहान त्याच्यापेक्षा त्याच्यावरच लहान असे 7-8 खापराची उतरण घालायची आणि ज्याच्यावर डाव असेल त्यानं तो चेंडू घ्यायचा आणि ते खापर उडवायचं. नाही उडवलं की त्याच्यावर डाव आला आणि मग त्यानं खापर नाही उडीलं की ज्याच्या हातात चेंडू सापडेल त्यानं आणायचा. मजा असायची त्याच्यात. मजा असायची. लपंडाव नावाचा खेळ. लपंडाव 2 होते. एक पाण्यातला होता आणि एक झाडावरचा होता. सूरपारंब्या नावाचा खेळ बनायचे. मी पण जास्त वयस्कर नाहीये पण ते मला जरा जुनंच करायचं ना. आणि ज्याला जुन्याचं ध्यान येतात तीच माणसं मोठी होत असतात. जी माणसं जुन्याला विसरली का ते कधी बी लवकर संपत असतात. म्हणून जुनं विसरायचं नाही. जुन्याला ठेवायचं. जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगतो 35च्या आतल्याला धोत्रावाल्याला विसरू नका. या धोत्रावाल्यानं 72च्या दुष्काळात एक टाइमच भाकरी खाल्ल्या. तुम्हाला जमिनी कमवून ठेवल्या म्हणून तुम्ही पप्याच्या माईला जागवायले. धोत्रावाल्यानं जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून म्हाताऱ्या गोवायला नेल्या असत्या ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटार उपसायला जावं लागलं असतं. मुंबईच्या पलीकडे धोत्रावाल्याचा आदर करीत. कंडक्टर एकदा मला म्हणलं ओ मामा तुम्हाला काय कळतं काय धोत्रावरून. 50ची नोट दिली 7 रुपये तिकीट. काय कळतं तुम्हाला मामा 50 रुपये दिले 7 रुपये तिकीट. मी म्हणलं साहेब इतकेच आहेत माझं. चिल्लर दिली. मी म्हणलं तुम्हाला धोत्राची अलर्जी आहे का. सारखा बाजूला. मी म्हणलं कंडक्टर या जरा हिशोबात बोल. तू धोत्रावाल्याचा इतका इन्कार करू नको. त्या डबक्यात जितक्या नोटा आहेत का त्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याची नोट चलत नाही. ध्यानात ठेवू. इतका असा बावणेवाणी करू नकोस म्हणलं. हिशोबात ह्या
टिकलेवाले लुगडेवाले म्हातारीला म्हातारी म्हणतात. तुम्हाला म्हातारं वाचत नाही का? नाहीतर पणच जायचं का उलट होऊन? जराशी लाज वाटू देत जा. म्हातारीला म्हातारी म्हणतात, तुम्हाला नाही म्हातारी वाचत? कशाला कीर्तन ऐकायची उडवलेलं? आपण जर घरातल्या लोकांचा आदर करीत नसेल तर कीर्तन ऐकून काय 100-200 महाराज वांग्यावानी चिरून खाल्ले तरी घरात नीट वागणं अत्यंत गरजेचं आहे. नुसता कर झाला देखावा, नुसता कर देखावा. गळड्याला वृत्तांत सांगतो. येतो पुन्हा कार्याकडे. मला जरा लांबून एसटी आणायचं ना, पण बस स्टँडला नेतो ताण घेऊन. प्रवासी मधात नाही सोडित. योग असा आला. एका जुन्या म्हाताऱ्याला बोलायला गेलो. बाबा थकलं होतं म्हातारा. हॉस्पिटल मधून घरी आले, भेटायला गेलो. पाहिल्याबरोबर बाजावर पलंगावर सरकत सरकत माझं टेका दिला, बसले. आनंद वाटला. हालात म्हणे महाराज. हो म्हणलं, दादा भेटायला आलो तुम्हाला. वारकरी म्हातारा परिसरात कीर्तनाला गेलो. जाता जाता म्हणलं सगळे आपण भेटून जाऊ. म्हातारं पलंगावर होतं, म्हातारी बाजूला पायथ्याला खुर्चीवर बसलेली होती. म्हाताऱ्याच्या जवळ जुन्या मावल्या होत्या. जी बाई नवऱ्याला वेळेला डब्बा देती का, तिला पांडुरंगाला मंजुळा व्हायची गरज नाही, शंकराला बेल व्हायची गरज नाही. आणि जी नवऱ्याला नीट बोलत नाही का, तिनं यायच्या दोघावर पोत पोत जरी बेलन मंजुळा टाकल्या आणि हिला जेसीबीनं खड्डा करून जरी चंद्रभागेत पुरलं तरी हिला पुण्य नाही. घरातल्या लोकांची सेवा करणं ही सर्वोत्तम सेवा आहे, सगळ्यात मोठी सेवा आहे. मी जर तुम्हाला परमार्थ शिकवित असेल, ज्ञानाचे पाढे सांगत असेल. माझे वडील 90ला गेले, माझ्याकडे आई आहे. मी आणि माझी बायको जर माझ्या आईला नीट बोलत नसेल तर तरी पण तुम्ही कीर्तन ऐकून तुम्ही पण नरकाला जाणार. माझा अर्ध पाप तुम्हाला फेडावं लागणार. तुम्ही कशाला नालायकाला बनवायला? म्हणून पाणी पिणं छान केन, गुरु करणं पछान वाटले. पाणी चालून प्यावा, रोग होत नाही. आणि जो आचरणात शुद्ध आहे त्याचं कीर्तन ऐका तर उद्धार होत असतो. आचरण भ्रष्ट लोकांचे कीर्तन ऐकून काय फायदा? तुम्ही नरकाला जाणार. दोघांची पत्र सारी. पक्वद्या जर आई वडिलांना सांभाळीत असेल त्याला पक्वद्याला बोलावं. राग येऊ दो नका बरं महाराज. भजने असेल त्याला आई वडिलांना सांभाळीत असेल तर त्याला भजन करायला बोलाव. नाही तू काशी तिकडच कर म्हणून कोणतरी. आणि कीर्तनकार तुम्हाला कळाला माय बापाला बोलत नाही आणि तुम्ही जर बोलून पाकिट देत असेल, बाबा तुम्हाला पण पाप लागणार. मला काय सोमाळ्या गप्पा येत नाही. मला काय तुमच्या भागात ग्रामपंचायत लढवायची नाही, जिल्हा परिषद लढवायची नाही, पंचायत समिती लढवायची नाही. मी कशाला सोमाळ्या गप्पा करू तुम्हाला? आहे की नाही साहेब? मला काय 2 घंटे बोलायचं निघलं आपलं बायता पाणी करता साधू काय पाण्यानं वाहत राहा. पाणी नाही व्हायला की शेवाळ होते आणि साधू एका जागेवर झाला की बाया त्याला तूर कापायला लागतं. आपलं पुढे सरकार कशाला मग म्हाताऱ्याच्या जवळ बसली. जुन्यातली बाई होती. पाहिलं मी, नवऱ्याचे पाय चोरीत होती. दरुजातून पाऊल टाकल्याबरोबर म्हातारीला मनमन प्रणाम केला. जी मालकाची सेवा करते त्या बाईच्या पाय पडा. बोरेश्वराचं दर्शन झाल्याचं पुण्य मिळते, पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य मिळते. आणि जी बाई नवऱ्याला शिव्या देते ती दिसली की नाही गाय कापलं तरी गाय कापल्याचं पाप लागते. हो, पतिद्वेषी बाई वाईट असते, वाईट असते. मला पाहिल्याबरोबर म्हातारी खुर्चीवर खाली उतरली आणि बाजूला जुनी बाई. तुम्ही अजून बी बघा, खेड्यापाड्यामध्ये जर 1-2 पाहुणे बसले असतील, एखादी जुनी म्हातारी असेल आणि सुनानं तिला जर चहा दिला असेल तर पहिली गोष्ट लोक काही देखता घेतच नाही. घेतला म्हातारीनं भिंतीकडे तोंड करून चहा पिती म्हातारी. मी अशा पाहिल्या महाराष्ट्रात म्हातारी. इतकी पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची.
माझ्या महाराष्ट्राची जुन्या म्हातारी. अजून मी लक्षात घ्या, वय झालेली म्हातारी माणूस दिसला की पदराला हात लावते. काय नाही, काय सत्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, कीर्तनाला दम नाही. गुण कोणाला? हो, शेतकरी आसूड खांद्यावर हिशोबात ठेवतोय, आसूड खांद्यावर हिशोबात ठेवतोय. त्या आसुडाच्या बे हिशोबातले पदर खांद्यावर तुमच्या. कशाला कीर्तन ऐकायचे? कशाला? मी रात्री सांगून गेलो, स्त्रीची पाठ परपुरुषाने पाहायची नाही आणि आपली पवित्र पाठ परपुरुषाला दाखवायची नाही. पैसे झाकलेले असावा एक, आणि या देशाची पवित्र स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा दोन. संस्कृती आहे देशाची. सोंग नाही करायची, नाटक नाही करायची. कपाळ भरून कुंकू लावलेलं नका लावू. कुंकू बारीकशी टिकली का लाईन, नाहीतर मग हप्ताभर नवऱ्याला लावली पाहिजे. त्याला म्हणायचं मी तुझ्यामुळं लाईते ना, मग 7-8 दिवस तू माझ्यामुळं काय झालं, आपण अर्ध करी जाऊ. असं लावायची काय नसतं त्याला. एक दिवशी असंच बांगड्याचं सांगितलं, ते म्हणला महाराज नाही घालीतच नाही. म्हणलं मग मला घाल. तुम्हाला कशा घालू? म्हणलं मग तू घाल. तुम्हाला एक सांगू का, हे सोडून संस्थांचा सत्ता ही बोनेश्वराची कृपा आहे महाराज. पण साहेब आपण खेड्यापाड्यामध्ये 10-10, 15-15 लाख रुपये खर्चायलोत ना सत्याचे. त्याच्यात गुण आला पाहिजे. गुण. जो मुलगा आई वडिलाला नीट बोलत नाही त्याने कीर्तन ऐकून आई वडिलाला सांभाळलं पाहिजे. सत्याला पिकार समजायचं महाराज, पिकार समजायचं. कोणी तंबाखू सोडित असेल सत्यातलं कीर्तन ऐकून सत्याला पिकार समजायचं. गुटखा सोडित असेल सत्याला पिकार समजायचं. आणि आपल्याला जर आपण काहीच गुण येत नसेल तर मग शिनाला समजायचं. एक जणांना 28 लाख रुपये खर्चिले म्हातारा मेलं, कोरोनामध्ये म्हातारा मेलं. आणि एक जणाला जमीनच 4 एकर सगळी विकली म्हाताऱ्याच्या दवाखान्यासाठी, आणि म्हातारा वाचलं. दोघांना भेटायला गेलो. ते म्हणला महाराज 2-4 कोट रुपये जमा होते, जमीन तर भरपूर आहे, पण 28 लाख रुपये संपुस्तरच म्हातारा मेलं. सीन आला. त्याच्या बाजूला दुसरा राहत होता. जमीन किती? म्हणला 4 एकर सगळी गेली. काय खाशील? म्हणला टपर एक जमा करून खाईन. पण बाप वाचला ना. म्हणजे 4 एकर जमीन गेली तरी सीन नाही आला का? वडील वाचले. तसं आपण सप्ताहात खर्च करतो की याचा गुण आला पाहिजे. 5-50 म्हाताऱ्याने तंबाखू सोडली तर काय पॅरलिस होतो तुम्हाला? सोडा ना तंबाखू. हा काही झोपीत तंबाखू खाचून झोपी जात. 90,000 मसड आणली तुरी इकून. देताना पैशात तुरीच्या पैशात मसड होती. 90,000 रुपयाला मसड आणली. आमच्या शेजारची म्हातारी संध्याकाळी तंबाखू खाऊन झोपायची, तशीच शेण आणायला गेली. हिच्या तोंडाचा मशीन वास घेणं आणि 1.5 घंट्यात मसर म्हणणं सगळं. 1.5 घंट्यात मसर. मग हिच्या तोंडाचा वास घेतल्यावर आमची 90,000ची मसड मरती, तर हिनं नातवाच्या गालाला तोंड लावल्यावर काय व्हायचं त्या नातवाचा विचार करा. हा त्याचा सगळा बुद्ध्यांक जळण आणि ते एटीएम फोडायचंच काम करीन ना पुन्हा. आहे का नाही? किती आगाव पण आहे. पहिले तुम्ही सुधरा माझा म्हणणं. हे म्हणते मेला कोण्या कीर्तनात आमच्याच बॉम्ब टाक. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी जरी इतका शहाणा बाप असेल तरी माझ्या मुलांना वेळ किती देऊ शकतो मी? 20%. माझ्या मुलांना जास्त वेळ कोण देतंय? माझी बायको. तरी प्रत्येकाचा असंच आहे. पुरुष हा बाप हा जास्त वेळ देऊ शकत नाही मुलाला. मुलाला जास्त वेळ देत असती त्याची आई. म्हणून या महाराष्ट्रातली आई विवेक संपन्न असली पाहिजे, विवेकाचं शिखर गाठलेली असली पाहिजे. आणि मग तशी आई असेल मग लेकरांना घडवत असते. काय बाई होती तिच्यावर सांगत होतो. खाली बसल्या सुनबाईनं चहा मला आणला.
औपचारिकता आहे म्हणून कीर्तनात चहा सांगायला नाही, ते काही चहा कीर्तनात सांगावं अशी काही गरज नसती. चहा आणला मला तर मी म्हणलं बाई ताई ताई म्हणलं तिला, ताई ताई म्हणायच्या लायकीची नव्हती पण म्हणलं मी तिला ताई. म्हणलं ताई मला खाती के घालून ना हाती के बाल लगेच कळते ना माझ्या पोळ्या संपलेल्या चेहरा पाहिला पहिला